नमस्कार मंडळी, दसरा विशेष व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण पुरणपोळीचा बेत करणार आहोत. तर खूप वेळेपर्यंत आपली पुरणपोळी सॉफ्ट कशी राहील अशा खूप टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मी ही रात्रभर भिजत घातलेली चण्याची डाळ आहे, ही 2 कप डाळ आहे. तर मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊन चांगल्या पाण्यामध्ये तिला भिजत घातलं होतं. तर त्या पाण्यासकट आपल्याला ती कुकरमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि वरून मी 1 ग्लासभर पाणी पुन्हा घालते, कारण ते पाणी पूर्ण सोक करून घेतलं होतं डाळीने. सोबतच अर्धा चमचा हळद, 2 ते 3 ड्रॉप्स तेलाचे घालून मी कुकरचं झाकण लावून घेते. आपल्याला 4 शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहेत मंद आचेवर, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजली जाते. कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया. तर मी 2 कप मैदा इथे घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता. तर 2 कप मैद्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर डायरेक्ट आपण असंच पाणी घातलं तर पिठाला कुठे डार्क कुठे फेंट असा कलर येतो. त्यामुळे सुका असतानाच हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एकदम सैलसर पीठ मळायचं आहे. पण आधी थोडंसं भिजवून घ्यायचं पीठ आणि त्याच्यामध्ये दुधात भिजत घातलेला रवा घालायचा आहे. तर ही ट्रिक यासाठी करायची जेणेकरून आपल्या ज्या पुरणपोळीच्या कडा असतात त्या कडक होतात, थोड्या वेळानंतर त्या कडक होत नाहीत. कायम 2 ते 3 दिवस तुम्ही जरी पुरणपोळी ठेवला तरी त्या सॉफ्टच राहतात, म्हणून ही ट्रिक करायची आहे. तर व्यवस्थित सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि लास्टला थोडंसं तेल लावून घेऊन व्यवस्थित त्याचा गोळा करून झाकून ठेवायचं आहे. तर पीठ आता मी एका साईडला झाकून ठेवते. तोपर्यंत पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण डाळ बघूया. तर डाळ आपली छान शिजली गेली आहे. तर तिला आपण गाळून घेऊया, जेणेकरून आपल्याला डाळ एकदम सुकी सुकी पाहिजे. डाळीत जर पाणी राहिलं तर पुरण आपलं व्यवस्थित होत नाही. आणि जे हे डाळीचं उरलेलं पाणी आहे त्याची आपण आमटी बनवणार आहोत, ज्याला कटाची आमटी अशी बोललं जातं कोल्हापूर साईडला. तर डाळ जी आपण काढून ठेवलेली आहे त्यातली थोडीशी डाळ मी बाजूला करून ठेवत आहे आमटीमध्ये यूज करण्यासाठी. तुम्हाला आमटी कशी आवडते, जाड आवडते, कशी पातळ आवडते, त्यानुसार तुम्ही डाळ बाजूला काढून ठेवू शकता. 1 वाटीभर डाळ मी बाजूला काढून ठेवलेली आहे. आणि आता मी डाळ गळती आहे तोपर्यंत आपण डाळीचं वाटण तयार करून घेऊया. तर एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचाभर मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत. थोडा दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूलचा तुकडा, 2-3 मिरी आणि 2 लवंगा, सोबतच 4-5 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. त्या थोड्याशा परतून घेऊन त्याच्यामध्ये स्लाईसमध्ये कट केलेला कांदा घातलेला आहे. तो चांगला ट्रान्सपरंट झाला, त्याला लालसर असा कलर आल्यानंतर आपल्याला याच्यात खोबरं ॲड करायचं आहे. मी ते ओलं खोबरं वापरलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता. खोबरंही छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे आणि लास्टला मी कोथिंबिरीच्या काड्या घातलेल्या आहेत. ह्या आवर्जून घाला, त्याने आपल्या वाटणाला खूप छान स्मेल येतो आणि एकदम फाईन अशी पेस्ट त्याची वाटून घ्यायची आहे. तर मी वाटलेलं वाटण बाजूला करून ठेवलेलं आहे आणि आता आपण भाजीत करून घेऊया. तर भाजीसाठी मी 1 कढई चढवलेली आहे. त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला 1 चमचाभर लसूण घातलेला आहे 1 चमचाभर तेलामध्ये आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता, तोही तिथे घातलेला आहे. आणि थोडासा परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्त्याची 4-5 पानं घातलेली आहेत. आता कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आहे. खूप बेसिक अशी तडकेवाली भाजी आहे, ह्याच्यात खूप मसाले यूज होत नाहीत, पण छान लागते, नक्की ट्राय करा. तर हळद आपल्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर सर्व भाजीचं मीठ मी इथेच घातलेलं आहे. तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मीठ जर असं परतून घेतल्यानंतर टोमॅटो मऊ झाला आहे. तर आता मी त्याच्यामध्ये सोलून बारीक चिरलेले बटाटे आणि मोड आलेले मूग त्याच्यामध्ये ॲड करत आहे. ते परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट घातलेलं आहे आणि तेही व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि अंगाबरोबर पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून मूग आणि बटाटे व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत. शेवटला मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचा चव घातलेला आहे, ओल्या खोबऱ्याचा. छान लागते भाजी ओल्या खोबऱ्याचा चव घातल्यावर.
तर आता मी दुसऱ्या बर्नरवर भाजी ट्रान्सफर केलेली आहे आणि आता आपण आमटी करायला घेऊया. तर आमटीसाठी इथे कांदा यूज होत नाही. तर 2 चमचे मी मोहरी घातलेली आहे तेलामध्ये आणि मोहरी छान तडतडल्यानंतर चमचाभर जिरं घातलेलं आहे. ही फोडणी मात्र तुम्ही बारीक गॅस करूनच द्या, नाही तर जळण्याची शक्यता असते. आणि एक अर्धा चमचा हळद मी घातलेली आहे आणि सोबतच 2 पिंचसारखं हिंग हे खूप महत्त्वाचं आहे ह्या तडक्यामध्ये, हे मिस करू नका. आणि सोबतच 5-6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि मी याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं तुम्ही तिखट याच्यामध्ये घालू शकता. मी 2 चमचे भरून तिखट याच्यामध्ये घातलेलं आहे. पण हे बिना मिक्स केलेलं तिखट घालायचं आहे, म्हणजे नुसती मिरचीची पावडर असते ते तिखट इथे वापरायचं आहे. आणि तिखट जरासं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे गाळून ठेवलेलं डाळीचं पाणी होतं ते घातलेलं आहे. मी थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी डाळ घातलेली आहे. आता मात्र चांगली उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. आपल्या आमटीला उकळी येते तोपर्यंत मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. उकळी आली आहे तर मी त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. आणि मीठ जरासं विरघळल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये वाटण ॲड करायचं आहे, जे आपण करून ठेवलं होतं. तर हे वाटण मेन आहे या आमटीमध्ये, यानेच या आमटीला छान चव येते. तर वाटण घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट चांगलं उकळायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात गूळ आणि चिंचेचं 1-2 चमचे पाणी ॲड करायचं आहे. तर इथे आपली आमटी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालून मी गार्निश त्याला केलेलं आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जेवढं जाड पातळ आमटी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी ठेवू शकता. तर आमटी बाजूला करून ठेवलेली आहे मी आता. आणि आता पुरण तयार करायला घेऊया. तर अर्धा चमचा मी तिथे तूप घातलेले आणि त्याच्यामध्ये सगळी डाळ घालून मी व्यवस्थित त्या डाळीला परतून घेतलेलं आहे तुपामध्ये. एक अर्धा मिनिट परतून घेतल्या आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. तर मी 1.5 कप गूळ घातलेला आहे 2 कप डाळीसाठी, कारण आपण डाळ थोडी काढून बाजूला केली होती. तर गूळ आणि डाळीचं सेमच प्रमाण असतं पुरणामध्ये, तरच पुरण छान लागतं. तर व्यवस्थित गूळ वितळवू द्यायचं आहे. बघा व्यवस्थित गूळ वितळला आहे. ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर आणि थोडं जायफळ किसून घालायचं आहे आणि आपल्या पुरणाला छान चव येते. तर बघा एवढंच आपल्याला सुकवायचं आहे, कारण गार झाल्यानंतर पुरण आणि सुकतं. तर आपल्याला गरम कोमट असतानाच ते वाटून घ्यायचं आहे. तर पेलाच्या साहाय्याने मी चाळणीतून त्याला गाळून घेते. तर बघा पुरण आपलं किती छान सॉफ्ट असं तयार झालं आहे. हाताला अजिबात चिकटत नाही आणि ते घट्टही नाही आहे. तर पुरण बाजूला करून ठेवून मी आता पीठ जरासं मळून घेते. तेलाचा हात लावून पीठ मळून घ्यायचं आहे. बघा स्ट्रेच झालं पाहिजे जसं मी दाखवते तसं. तर पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर मी सगळ्या पुरणाचे गोळे तयार करून घेते, जेणेकरून आपल्याला पोळी लाटताना सोपं जाईल. तर पुरणाचा जेवढा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडासा आकाराने कमी पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आणि तो गोळा बघा मी दाखवते तसा मधोमध ठेवून वरून आपल्याला पीठ असं स्प्रेड करत जायचं आहे. पूर्ण पीठ पुरणात स्प्रेड झालं पाहिजे. पुरण आतमध्ये दाबायचं आहे आपल्याला. आणि आपण जसा मोदक वळतो तसं व्यवस्थित वळत आपल्याला तो गोळा बंद करून घ्यायचा आहे. त्याचं तोंड व्यवस्थित सील करायचं आहे, कारण पोळी लाटताना पुरण बाहेर येता नये. तर बघा मी दाखवते तसं व्यवस्थित गोळा सील करून घेऊन आपण तो गोळा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे. तर पिठात व्यवस्थित घोळवल्यानंतर आपल्याला लगेचच लाटणं लावायचं नाही आहे. हाताच्या साहाय्याने थोडंसं थापून त्याला स्प्रेड करायचं आहे आणि मग लाटण्याने हलक्या हाताने लाटायचं आहे. लाटण्याचा एकदम प्रेशरनी जोर लावायचा नाही आहे पोळीला. हलक्या हाताने लाटायची आहे. पोळी पटकन स्प्रेड होते. आपलं पीठ खूप छान सॉफ्ट तयार झालं होतं. तर बघा मी दाखवते तसं पेशन्सनी पोळीला लाटायचं आहे. मी तव्यावरती आपल्याला आधीच तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तूप लावताय किंवा तेल लावताय ते सुरुवातीला आधी लावून घ्यायचं आहे. ही स्टेप एकदाच करायची, नंतर करायची गरज नाही. आणि मीडियम गरम झाला तवा की आपल्याला तव्यावर पोळी घालून घ्यायची आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवते. तर पोळीला एका साईडने व्यवस्थित फोड आले की मग आपल्याला पोळी परतायची आहे. बघा पोळी खूप वेळा परतायची नाही आहे. व्यवस्थित बघा एकदा परतल्यानंतर आपल्याला वरून तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित पोळीला स्प्रेड करून घ्यायचं आहे.
आणि व्यवस्थित त्याला 2-4 असे मोठे मोठे फोड आले असे आपल्याला समजते, तेव्हा पोळी दुसऱ्यांदा परतायची. तर बघा मी दाखवते. हलक्या हाताने हळूवार पोळी परतल्यानंतर ह्या दुसऱ्या बाजूलाही आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. तूप किंवा तेल पोळीला भरपूर लावाल तेवढी पोळी छान लागते खायला. तर तूप मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि ते पोळी पूर्ण फुगू द्यायची आहे आपल्याला. जर व्यवस्थित लाटली गेली असेल तर ती 100% फुगते. तर बघा पोळी इथे फुगलेली आहे आणि आता पुन्हा एकदा परतायची. तर एकूण 3दाच परतायची आपल्याला पोळी. सारखी परतत राहिल्यानंतर पोळी आपली कडक होते. तर मऊ राहण्यासाठी 3दाच परतायची. बघा खालच्या साईडनेही छान भाजली गेली आहे. तर आता मी पोळी काढून घेते. तर अशाच ट्रिकनी सेम पद्धतीने मी बाकीच्या पोळ्याही भाजून घेते. फक्त एवढंच लक्षात ठेवा की 3दाच आपल्याला पोळी परतायची आहे. पोळी सारखी सारखी परतत राहिला तर पोळी कडक होण्याची शक्यता असते. तर आपल्या पोळ्या इकडे झालेल्या आहेत. तर मी आता इथे सोबत बटाट्याची भजीही केलेली आहेत. पण याची डिटेल्ड रेसिपी मी नाही देत, नाही तर व्हिडिओ खूप लांब होईल. तर बटाट्याची भजी आपली इथे झालेली आहे. तर आता आपण नैवेद्याचं ताट लावायला घेऊया. तर मी नैवेद्याचं ताट लावायला घेते. तर बघा सगळ्यात आधी मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी कोशिंबीरही केली होती ती लावलेली आहे. नंतर पापड आणि भजी तळून घेतलेले लावलेले आहेत आणि मग भाजी लावलेली आहे. मी 1 वाटीभर आमटी लावून मी भाताचं मूद लावलेलं आहे. मी वरण केलं नव्हतं म्हणून मुदावरती मी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. मी पोळीसोबत खायला दूध आणि चमचाभरच मी त्यामध्ये साखर घातली, कारण पोळी आपली गोड असते. आणि पोळी लावून घेतलेले आहेत 2 आणि त्याच्यावर चमचाभर तुपाची धार टाकलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपींबरोबर आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.